बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली होती। जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप करत आव्हाड समर्थकांनी महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली। तर महेश आहेर यांना मुकामार लागला असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी महेश आहेर यांनी आव्हाड यांच्यासह त्यांच्या 7 कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली। पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा नोंद करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जणांना ताब्यात घेतलंय। एक तर मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही आहे, त्यामुळे तो कोणाचा आवाज आहे मी सांगू शकत नाही। माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि आता गेल्या काही 15-20 दिवसापासून कळवा मुंबईमध्ये आम्ही जी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोहीम त्यांनीच ट्विट केलेलं, आमचे सहाय्यक आहेत सुबोध ठाणेकरांची क्लिप व्हायरल केलेली। त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो व्हॉट्सअपवर, कारण त्यांना ती सवय रेकॉर्डिंग करून व्हायरल करणं, हे करणं, मध्ये ते कोणाचंही नाव ठेवणं, काही करणं, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो। पण ते विविध प्रकारे आमच्यावर प्रेशर आणतात। एकीकडे आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झालेला असताना आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे। बुधवारी रात्री उशिरा वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देण्यात आलेली आहे। महेश आहेर यांच्या नावे असलेल्या ऑडिओ क्लिपच्या सहाय्याने जीवाला धोका असल्याचं ऋता आव्हाड यांनी तक्रारीत म्हटलंय। तर आता पोलीस प्रशासन काय त्यांच्यावर कारवाई करणार असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केलाय। माझ्यावर काही करेल पण मी हे क्रिएट करून ठेवलं एक बॅकग्राऊंड। मी का करून ठेवलं, हा नाग आहे जितेंद्र आव्हाड नावाचा, आणि मी त्याचा फन उचलण्यासाठी आता उतरलोय। मी बघा काय काय प्लॅनिंग केलं। मी आमचे शूटर लावलेत बाबाजीला सांगून स्पेनला, हिचा पत्ता शोधायला नताशाचा। तो जावई ठाण्यात नाही आला आणि त्याच्या बापाला किंवा कोणाला तरी एक अटॅक केला ना का तो 1 दिवसासाठी येईल। मी एअरपोर्ट बसून बिल्डिंग लावेल। माझं सांगतो, माझं पुढचं प्लॅनिंग सांगतो। यांनी जरा जरी त्रास दिला मी एकदम शातीर आहे। मी तो असा आला नाही ना तिथून पत्ता नाही भेटला, तसा शोधून काढलाय, एरियाचा मिळालाय मला। स्पेन काय इंडिया एवढं मोठं नाहीये, इथे विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे माझ्याकडे। इथे कांड केला ना तो आईबापाच्या ओढीने लगेच येईल रातोरात। मी एअरपोर्ट पासून बिल्डिंग लावून प्रत्येक याच्यावर आणि त्याची गेम करणार। ह्याच्या पुरीला ना रडायला लावणार, म्हणजे याला कळेल मुलींचं दुःख काय असतं। तर ऋता आव्हाड यांनी आता पोलिसांकडे धाव घेतलेली आहे। आव्हाडांच्या पत्नी आणि मुलीनं आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। जितेंद्र आव्हाड कथित धमकी प्रकरणातील अधिकाऱ्यावर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर धमकीच्या क्लिपवर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। इतक्या खालच्या थराला जाऊन एखाद्याच्या बद्दल असं वाईट बोलायचं आणि अशा तऱ्हेने कॉन्स्पिरेसी करायची। कोण कोण बाबाजी आय डोंट नो, त्यांच्याबद्दलही बोललं गेलं आहे, त्यांच्या पैशांच्या व्यवहाराबद्दलही नंतर बोललं गेलं आहे, जमिनीच्या व्यवहारांबद्दल बोललं गेलं आहे। ते सगळं पण ठीक आहे, पण माझी अशी स्पष्ट मागणी आहे की इतकं सगळं पुरावा हातात असताना आता याच्यानंतर प्रशासन, कायदा सुव्यवस्थेचे सो कॉल्ड रखवाले, पोलीस, हे सगळे काय करणार आहात आपण, हा मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे।